नमस्कार मित्रांनो, मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज एक छोटासा ब्लॉग आहे आणि एक विशेष ब्लॉग आहे आणि तो म्हणजे मी आज ब्लड डोनेट करण्यासाठी चाललोय। तर तुम्ही म्हणणार का आज पहिल्यांदाच खर्च तर नाही, मी दर 3-3.5 महिन्यांना ब्लड डोनेट करत असतो आणि ब्लड डोनेट करण्याचा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर मित्रांनो, आपल्यातील भरपूर तरुण लोक असतात ते ब्लड डोनेट करत नाहीत किंवा त्यांना माहिती नसते ब्लड डोनेटचे फायदे वगैरे। तर फायदा त्याचा एक महत्त्वाचा असतो की आपल्या ब्लड डोनेटमुळे गरजू व्यक्तींना ब्लड जेव्हा गरज लागते तेव्हा ते भेटत असतं, त्याच्यातून त्यांचं जीवन पण वाचू शकतं। त्याच्यामुळे आपण ब्लड डोनेट करायलाच हवं। जर आपल्याला सुद्धा जर कधी ब्लडची गरज पडली तर आपल्याला त्या भेटणाऱ्या सर्टिफिकेटवर आपल्याला पण ब्लड हे मिळतं। म्हणून मी आज मुद्दाम ब्लड डोनेटचा एक छोटासा ब्लॉग तयार करतोय। तर मी ब्लड डोनेट घाटकोपर येथे एक समर्पण ब्लड सेंटर आहे तिथे करत असतो। ते केंद्र जे गरजू व्यक्ती, जे गरजू मुलं वगैरे त्यांना नेहमी ब्लडची आवश्यकता असते, जे कॅन्सर पीडित असतात किंवा इतर रोगांनी त्रस्त असतात, तर त्यांना ब्लडची जी गरज असते ते भागवत असतात। म्हणून मी तिथे दर 3 महिन्याला किंवा 3.5 महिन्याला ब्लड डोनेट करत असतो। तर चला आज जाऊयात घाटकोपरला ब्लड डोनेट करायला। तर मित्रांनो, आपण आता पोहोचले बदलापूर स्टेशनला आणि आता लोकल पण आली, तर आपण जाऊयात आता घाटकोपरला। दोन मित्रांनो आणि मी उतरलो आता घाटकोपर स्टेशनला आणि आता इथून घाटकोपर इथला बरोबर 1 किलोमीटरवरती ते ब्लड डोनेशनचं केंद्र आहे। तर आता मी चाललोय तिकडे, चला माझ्यासोबत। फायनली मी त्या ब्लड डोनेशनच्या सेंटरला पोहोचले। बघू शकता ही आहे बिल्डिंग आणि ते दुसऱ्या माळ्यावरती ब्लड सेंटर आहे। तर चला आपण जाऊया वरती। तर मित्रांनो, हे बघा आराध्या हेल्थ सेंटर आणि खाली आहे समर्पण ब्लड सेंटर। तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि फॉर्म वगैरे फिलअप करून घेऊयात, त्याच्यानंतर मग ब्लड डोनेट करायचं असतं। तर आपला फॉर्म वगैरे भरून झालेला आहे, बघू शकता असा फॉर्म असतो, तो आपण भरून द्यायचा असतो। आणि चला फायनली बघा आपलं ते BP वगैरे चेक करतात ते। आता आपली ब्लड डोनेटची प्रोसेस सुरू झाली आहे। बोल सुरू। हो, जवळ 4 महिने झाले। 4 महिने झाले असतील का तुझे? अंबरनाथ तालुका येतो ना त्याच्यामुळे। बदलापूरच्या बाजूला खरवई गाव आहे ना, बदलापूरच्या शेजारी। हो, बदलापूर लागतं।
मी अंबरनाथ दिलाय, कर्जत रोड दिलाय, बदलापूर म्हणजे ते कर्जत आहे आपलं रोडला म्हणजे ते आता मधोमध आहे. बदलापूर कर्जत हायवे येतो आणि तुम्हाला उतरायला बदलापूरच आहे ना. हो उतरायला बदलापूर नाही नाही मला वसंतचा फोन आला सांगायचं. तुम्ही इथे या ना, इथे येणार आहे. इथे पण कॅम्प होती ना मॅडम. इथं आहे का? नाही बोलले. नाही बोलली. मी त्याला बोलली गुरुवारी सांगते. वुमन डे गुरुवारी शुक्रवारी. तात कधी बरोबर चालतं, कधी चालत नाही बरोबर. परवा दिवशी साईडला फोन आला होता. तू बसते का गावी? ताई सगळे आहेत. 2 ताई गावीच आहेत. गाडीला बस बोलली कोणाला? साईलाच मला बोलवते बसणार तिथं बस गाडीनं. त्या दिवशी पण जरा हे झालं होतं. एक लॉंग हातफोड मुठीलोच रिलॅक्स. तर ब्लड डोनेशन आपलं झाले आणि आपल्याला सर्टिफिकेट पण भेटले. तर हे बघा सर्टिफिकेट. तर मित्रांनो आपलं अशा प्रकारे ब्लड डोनेशन झालेले आहे आणि आता आपण चाललोय आपल्या घरी. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.